दामू, इथं काय करून राहिला? साहेब, हे पेपर ठेवायला आलो होतो इथं. तुले काम करण्याचं आहे ते कंटाळा, म्हणून तू इथं तिथं टाइमपास करत राहते. नाही साहेब, टाइमपास नाही करून राहिलो. साफसफाई करत होतो, तर हे पेपर भेटले म्हणून इथं ठेवून राहिलो. का झालं? ह्या दामूले म्हणून राहिलो मी, काही काम नाही करत म्हणून. हो, बरोबर बोलले तुम्ही. नुसता घरात घुटमळत राहते. जा रे दामू, बाहेरचे कामं कर. हो वहिनी साहेब, हे पेपर ठेवून देतो ना बाहेरचे कामं करतो. बघतो आता किती चांगले कामं करते तर. बरं झालं तुम्ही नाही रागवलं तर. हो, अशा नौकरांले डोक्यावर बसून थोडी होते, अदामदात रागवावंच लागते. दामू, तू हे सर्व कामं झाले असन तर आपण जेवण करून घेऊ का? हो बस, ह्या लहान झाडातला कचरा साफ करून घेतो, त्याच्यानंतर मग जेवण करू. ठीक आहे. नाम्या, तुला माहित आहे, आज माझ्या पोरानं शाळेमध्ये पहिला नंबर आणला. खूप चांगली गोष्ट आहे रे. हो, बाकी माझा पोरगा अभ्यासात खूप हुशार आहे. पण का करते, ह्या परिस्थितीमुळे तो मागं आहे. चिंता नको करू रे, वरचा पाहत राहते, त्याला बरोबर फिकर आहे. हो रे, त्याला तर आहेच फिकर. पण पोराच्या शिक्षणासाठी काही नाही करू शकत, हे मनावर नेहमी दडपण आहे रे. राहू दे, एवढा विचार नको करू, सर्व ठीक होते. अरे लहान मालिक, तुमचे पैसे पडले. दामू सांगून का राहिला, दे ना ते पैसे. ठीक आहे मालिक, देतो. थांबा मालिक, देतो. हे घ्या छोटे मालिक. ठीक आहे, पण इथं का करून राहिले तुम्ही? जेव्हा पाहिलं तेव्हा इथं तिथं बडबड करत राहता, मग आई बाबा तुम्हाला रागवते. नाही मालिक, आमचे कामं झाले आहे, आता जेवण करतो आम्ही. तुम्हा लोकांना तेच तर कामं आहे, फक्त खाण्याचे. नाही, असं काही नाहीये मालिक. मी कायले बोलून राहिलो, मला उशीर होऊन राहिला. चल नाम्या, आपण जेवण करून घेऊ. ह्या छोट्या मालकापाशी एवढे पैसे कुठून आले? आपल्याला का करा लागते त्या मोठ्या लोकांच्या गोष्टी. चल आता. हो. इथंच होता आता तो दाम्या, माहित नाही कुठं गेला तो. दामू, ए दामू, इकडे ये. किती वेळा सांगितलं आहे का घरामध्ये पैसे राहिले, दागिने राहिले तर सांभाळून ठेवायचे म्हणून. नौकर वगैरे घरात फिरत राहते. आता बरोबरच तर ठेवले होते, पण कसे चोरी गेले का माहिती. काय झालं वहिनीबाई? तूच आता आतमध्ये तिथं खुटमळत होता ना. हो वहिनी साहेब, मी तर पेपर ठेवायला आलो होतो. पेपर ठेवायला आला होता की पैसे चोरायला आला होता? नाही वहिनीबाई, मी तर पैसे नाही चोरले. खोटं बोलू नको, नाही तर पोलिसात देईन. नाही, मी खोटं नाही बोलून राहिलो. हे नाम्याला विचारा, मी ना पैसे नाही आणले. हो जी, त्यानं पैसे नाही आणले. त्याची वकिली नको करू तू नाम्या. हा असा नाही ऐकणार, मी याला पोलिसांकडेच घेऊन जातो. नाही साहेब, असं नको करा. मगाशी मी ना लहान मालकाच्या हातात थोडेसे पैसे पाहिले होते. माझ्या पोरावर तू आरोप घेते, लाज नाही वाटत तुले? हो मालकीन, मी खरंच सांगतो. हो मालकीन, हा बरोबर सांगत आहे. आमच्या घरातल्या पोरावर आरोप घेते, तुला लाज नाही वाटत? आत्ताच्या आत्ता इथून निघ, उद्यापासून कामावर याची काही गरज नाही आहे. नाम्या, तुले पण याची काही गरज नाही आहे. याची वकिली करून राहिला ना. दोघंही मला उद्यापासून इथं दिसले नाही पाहिजे. असं नको करा मालिक, आम्ही दोघंही घरात खाऊ का? आमचे पोरं बाळ आहे लहान लहान. हो मालिक, आमचे पोरं बाळ आहे, शाळेचे आहे. ते तू पाहत बस, तुला का करायचं आहे तो. आत्ताच्या आत्ता निघ इथून, न दोघंही निघा. आपल्याच पोरावर नाव घेते, कसे लोक राहते तर माहित नाही. नाही, नेले तर आपल्याच पोरांना आहे पैसे, पण आता जाऊ दे. आपल्याच पोरानं त्याला काही काम असन म्हणून नेले असन. आपल्या पोरानं पैसे नेले, मला त्याचं काही नाही वाटलं, पण त्याच्यावर यांना आरोप घेतला म्हणून मी यांना काढलं कामावरून. चांगलं केलं. न तो चोरीचा आरोप मी त्याच्यावरच लावून घेतला. चला आता घरात. आई, झाली का खीर? वाजी अरे बाळा, इतक्या लवकर खीर कशी होईल? आई, बाबा आज लवकर येणार आहे का? त्यांना खूप खुशी झाली का मी वर्गात पाहिलं आलो तर?
खूप खुशी झाली आहे त्यांना, खूप जास्त. आता बघशील ते तुझे शिक्षण किती चांगल्यानं पूर्ण करून देते. हो आई, मी पण खूप चांगला अभ्यास करीन. तर तुले ना बाबाले खूप जास्त पैसा कमवून दाखवीन. पण त्याच्यासाठी पहिले अभ्यास करावा लागते बाळा. मी पण खूप अभ्यास करीन दादासारखा. हो ग माझी सोनू, तू पण खूप सारा अभ्यास कर आणि दादासारखंच चांगले मार्क कमवायचे. आई आई, बाबा आले आहे. आले तुम्ही? स्वयंपाक झालाच आहे. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या, मी गरम गरम वाढून देतो तुमच्या सर्वांना. मी नाही जेवत. का झालं? बरं तर वाटत आहे ना? हो वाटत आहे, पण कामावरून काढलं आज. काऊन? का झालं कामावरून काढाले? मायावर चोरीचा आरोप लावला. मी नाही चोरले पैसे. हो हो, मला माहित आहे तुम्ही असं काही करू नाही शकत. गावामध्ये काम मागायला गेलो तर सर्वीकडे बातमी पसरून गेली आहे आम्ही चोरी केली मालकाच्या घरी. गावामध्ये कोणी काम नाही दिलं. जाऊ द्या, तुम्ही आता काळजी नको करा, आपण काही ना काही करू. का करणार आहे सांग. माझ्या मोठ्या भावाच्या गावाले एक काम आहे म्हणे. तो म्हणत होता का तिकडे या म्हणून, पण इकडे तुमचं काम सुरू होतं म्हणून मी तुम्हाला काही बोलली नाही. आपण एक काम करू, आपण तिथे चाललो जाऊ उद्या. तिथं आपल्याला काम भेटणच. माझ्या वहिनीसोबत मी पण काही कामं करू लागीन, तेवढेच आपल्या पोरांच्या शिक्षणाला कामी येईन पैसे. ठीक आहे तर बघ, उद्या जाऊ आपण. काही वर्षानंतर. आई बाबा, आवडलं का तुम्हाला घर? हो रे बेटा, खूपच चांगलं आहे. आणि बाबा तुम्हाला? हो रे बेटा, खूप छान आहे घर. धन्य झालो रे आम्ही, एवढ्या गरिबीतून तू एवढे चांगले दिवस आणले. हो ना, कधी बोटभर जेवायला नाही दिलं, कधी कपडे पण चांगले नाही दिले. शिक्षणासाठी पण कमीच पैसा लावला माझ्या गरिबीमुळे. पण तरीही तू एवढी प्रगती केली, त्याचा मला खूप अभिमान वाटते. आई बाबा, तुम्ही आपल्या कोणत्याच जबाबदारीत कमी नाही पडले आहे. तुम्हाला जेवढं जमन तेवढं सर्व आमच्यासाठी केलं. आता आमचंही कर्तव्य आहे की तुमच्यासाठी काही करायचं. आमचं जीवन सार्थक झालं रे बेटा तुझ्यामुळे. आम्ही धन्य धन्य झालो. चला आई बाबा, आपण कुठून तरी मस्त फिरून येऊ. हो चल बेटा. आता तर हा पोरगा घरात आणूनही दारू पित आहे. पहिले ज्याला रागवलं असतं तर आज हे वेळ पाहाणे लागली असती. हो ना. घरातून पैसे चोरत होता, मग दागिने चोरायला लागला, बाहेर जाऊन पैसे उडवायला लागला, तरी आपण काही बोललो नाही. याच्या सगळ्या चुकींवर आपण पांघरून टाकलं. एकुलता एक पोरगा होता ना, म्हणून खूप लाडवलं. पैसाही खूप होता, आता पैसाही नाही राहिला याच्या या आदतींमुळे. आपल्याच कर्माची फळ आहे. हो, आपल्याच कर्माची फळ आहे. त्या दामूवर आपण खोटा नाटा आरोप लावला, म्हणून आज हे दिवस आपल्याला पाहायला भेटत आहे. हो, बरोबर बोलली तू.